चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा। एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडक जेतवनामध्ये भगवान बुद्ध राहत होते आणि एका वेळेस अनंत भिक्षू तिथे भिक्षाटन करण्यासाठी गेले होते। भिक्षाटन केली आणि त्यांना भोजन केले। भोजन केल्याच्या नंतर त्यांना तहान लागली होती। तहान लागल्याच्या नंतर एक मुलगी नदीच्या काठावर पाणी भरत होती। त्या मुलीला बघून अनंत भिक्षू पाणी मागण्यासाठी गेले। पाणी मागत असताना अनंत भिक्षू म्हणाले, हे आई, मज पाणी हवे आहे पिण्यासाठी। ती मुलगी म्हणाली, मी चांडालिका आहे, मी तुम्हास पाणी देऊ शकणार नाही। अनंत म्हणतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मला फक्त पाणी हवे आहे थोडेसे। तिने नदीमध्ये घागर बुडवरून पाणी वर घेऊन आली। पाणी वरती घेऊन आल्याच्या नंतर थोडंसं पाणी त्यांना दिले। त्यांना पाणी पिल्याच्या नंतर ते हळूहळू जेतवनाकडे निघून गेले। ती त्यांचा पाठलाग करत जेतवनात येऊन पोहोचली। तिने जेतवन बघितलं, तो कुठं राहतो, काय करतो, सगळं काही बघितलं तिनं। ते बघून ती घरी परतली। घरी परतल्याच्या नंतर तिच्या आईला भेटली आणि आईला म्हणते, आई, मी एक मुलगा बघितला आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करीन, नाहीतर मी लग्न करणार नाही। आई म्हणाली, कोण आहे तो? मग तिनं सगळा काही प्रकार सांगितला। त्याचं नाव अनंत आहे, तो आश्रमामध्ये राहतो, सगळा काही प्रकार सांगितला। आई म्हणाली, ठीक आहे, आपण त्यांना आपल्या घरी भोजनास बोलू। अनंताला भोजनासाठी बोलवले। भोजनासाठी बोलवले असता भोजन देता देता तिच्या आईने सांगितले की, अनंता, माझ्या मुलीची इच्छा आहे तुमच्याशी लग्न करण्याची। अनंता म्हणतो, हे शक्य नाही, कारण मी ब्रह्मचर्याचं पालन करत आहे, म्हणून मी हे लग्न वगैरे काही करणार नाही। मग तिच्या आईने तिला हा सगळा काही प्रकार सांगितला। ती म्हणाली, आई, त्यांना आपल्या घरी